नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवल पासून येऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही इथे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप, पेड कोर्सेस यांचा समावेश आहे. तुम्हाला जर समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक आता ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज आपल्याला ओपनिंग थोडस गॅपअप बघायला मिळालं आणि त्यानंतर काय झालं, थोडस वर गेलं, एक सेलिंग आलं, पुन्हा थोडा बाउन्स आला आणि तुम्ही बघू शकता की हे सर्व जे काही झालं ते मी कालच तुम्हाला ज्या दोन लेवल दिलेल्या होत्या, वरच्या बाजूला 26,275, खालच्या बाजूला 26,225, आणि मी काल विश्लेषणामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आणखीन थोडंसं वर जाऊ शकतं आणि इथून आपल्याला रिव्हर्सल येऊ शकतं. आता बऱ्याच वेळेला काय होतं, अनेक सदस्य व्हिडिओ नियमित बघत नाहीत आणि बघितलं तरी लक्षात ठेवत नाहीत आणि आपण जे विश्लेषण करतो, तुम्हाला आता आठवत असेल जवळजवळ 7-8 महिने होऊन गेले की आपण कंटिन्युअस जे ॲस्ट्रॉलॉजी वापरून विश्लेषण करतो तर त्याचा सक्सेस रेट आपल्याला आतापर्यंत 90 ते 95% मिळालेला आहे. काही सदस्य जेव्हा जेव्हा बरोबर येतं, 90 ते 95% वेळा आपलं विश्लेषण बरोबर येतं, तेव्हा एक दोन सदस्य असे असतात की जे काही कमेंट नाही करत. पण जेव्हा एखाद्या वेळेला एखादं विश्लेषणामध्ये थोडंसं काहीतरी चुकतं, लगेच येतात आणि कमेंट करतात की सर आज विश्लेषण चुकलं म्हणून. बरोबर? तर माझा कधीही असा दावा नाही की आपलं विश्लेषण 100%च बरोबर येतं. पण 90 ते 95% विश्लेषण हे बरोबर येतं. याचं कारण असं आहे की आपण हे सर्व ॲस्ट्रॉलॉजीच्या सहाय्यानं करत असतो. आता मी कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं ते थोडक्यात सांगतो, कारण सगळेच सदस्य काही रोजचे व्हिडिओ नियमित बघत नाहीत. तर त्यांच्यासाठी एक आठवण म्हणून, एक रिमाइंडर म्हणून आणि रोजचे व्हिडिओ का बघितले पाहिजेत हे समजावं म्हणून मी एक छोटीशी कालच्या व्हिडिओतली एक क्लिप तुम्हाला आता इथे दाखवतोय. आपण बघू शकता की इथे इंडेक्सचं ॲस्ट्रो विश्लेषण लिहिलंय. आजच्यासाठी होतं 28/11/2025 साठी होतं. एपिसोड नंबर 920 आहे. आपण आजचा एपिसोड 921 असणार आहे. तुम्ही हे आपल्या YouTube चॅनलवर जाऊन बघू शकता. आता मी काय करतोय, मी एक छोटीशी क्लिप आता प्ले करतोय. हा व्हिडिओ जो आहे हा थोडासा झूम करतो, मोठा करतो आणि ती व्हिडिओ क्लिप जी आहे, कालच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं विश्लेषणामध्ये ते आता ऐकवतो. इथून पुढचा आवाज जो असेल तो माझा व्हिडिओ मधला असेल. क्लिप झाल्यानंतर मग आपण पुढे विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर मी आता हा व्हिडिओ प्ले करतोय. दिसतंय. आता काय होऊ शकतं उद्या? हे झालं आजपर्यंत काय झालं, काल काय झालं आणि आज काय झालं. आता उद्या काय दिसतंय आपल्याला? उद्या आपल्याला चित्र असं दिसतंय की इथून वर जात असताना निफ्टीमध्ये 26,225 ची जी लेवल आहे आणि वर 26,275 ची जी लेवल आहे, हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे आणि ह्या एरियामध्ये इथूनच किंवा कदाचित थोडं वर जाण्याची शक्यता आहे. कदाचित या 275 पेक्षा सुद्धा थोडंसं वर जाईल आणि ह्या एरियामधनं आपल्याला एकदा सेलिंग बघायला मिळेल. कारण हे आता इथे जे खाली आलंय ते हे वर कशाला जाणार?
काल ज्यांनी ज्यांनी ही तेजीचा ट्रेड अजूनही ठेवला असेल त्यांना थोडंसं आशा निर्माण करण्यासाठी, त्यांना थोडं ॲव्हरेज करायला लावण्यासाठी किंमत वर जाऊ शकते आणि त्यानंतर खाली येऊ शकतं. खाली कुठपर्यंत येऊ शकतं? तर खाली 26,085 च्या आसपास इथपर्यंत येण्याची शक्यता आहे. अर्थात लगेच येईल का? असं डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड येईल का? ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघावं लागेल. पण हळू का होईना आपल्याला ह्या दिशेनं वाटचाल येईल आणि इकडे एक झोन तयार होईल, सपोर्ट झोन तयार होईल. तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल, की त्या सपोर्ट झोनमध्ये आल्यानंतर मग हळू डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनवून मग आपल्याला हा हाय सुद्धा नंतर ब्रेक होईल. अर्थात हे काही लगेच आज उद्या होणार नाही. आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल. एकदा आधी खाली यावं लागेल आणि त्यानंतर ते वर जाणार आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतंय, की ह्या एरियामध्ये म्हणजे 26,225 ते 26,275 रेझिस्टन्स फेस केला पाहिजे. थोडंसं याच्या वर जरी गेलं तरी तिथून मग आपल्याला सेलिंग इथनं येताना असं बघायला मिळेल आणि ह्या एरियामध्ये ओके. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं, की मी कालच तुम्हाला कल्पना दिलेली होती, की ह्या एरियापर्यंत जाऊ शकतं. ह्या एरियाच्या थोडंसं वर जरी गेलं, तरी सुद्धा आजचा हाय तुम्ही बघितलात तर लक्षात येईल 26,275 पेक्षा थोडासाच वर आहे आणि तिथून आपल्याला सेलिंग आलेलं आहे. बरोबर? अर्थात मी हे पण सांगितलं होतं, की हे काही एका दिवसात येणार नाही. ह्याला आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल आणि त्यानंतर मग काय होईल, मग आपल्याला हळू ह्या झोनमध्ये आल्यानंतर मग आपल्याला बाउन्स बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारचं विश्लेषण मी कालच केलेलं होतं. कालचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन चेक करू शकता. मुद्दाम बघा, कारण त्याच्यामध्ये सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी अजून व्हायच्या आहेत. एकच गोष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. मी आता हे बंद करून टाकतो. एकच गोष्ट व्हायला सुरुवात झाली आहे, ती म्हणजे काय झालं, आजचा हाय बघा. काल सांगितलं होतं 26,275 च्या थोडंसं वर जाऊ शकतं. 26,280 च्या आसपास गेलंय. आणि तिथून आपल्याला बरोबर म्हणजे एकही कॅन्डल आपल्याला ह्या लेवलच्या वर गेली नाही, टिकली नाही. गेली तरी टिकली नाही. बरोबर? आणि त्यानंतर आपल्याला इथून खालच्या दिशेनं यायला सुरुवात झालेली आहे. आता खाली येताना डायरेक्ट मी 26,085 चं टार्गेट दिलंय. पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारसाठीचं विश्लेषण करणार आहे. त्याच्यामध्ये आणखीन मधल्या लेव्हल सुद्धा मी तुम्हाला सांगेन, की हळूहळू कशा पद्धतीनं खाली येऊ शकतं आणि आपल्याला कोणकोणती टार्गेट्स बघायला मिळतील. तर हे झालं निफ्टीमध्ये मी काय सांगितलं होतं, कशा प्रकारे आज मूव्हमेंट झाली हे आपण समजून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या सर्व ज्या लेवल्स आहेत ह्या मी आता सध्या हाईड करतो आणि तुम्हाला आता वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये निफ्टी 50चं विश्लेषण करायला तुम्हाला विश्लेषण करून दाखवायला सुरुवात करतोय. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलाय आणि आता वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यानंतर थोडंसं झूम आउट करतोय म्हणजे आपल्या सर्वांना हा चार्ट लक्षात येईल. मागचे अनेक दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारे हे विश्लेषण करतोच आहे. तुम्ही दर आठवड्याचे जर व्हिडिओ बघत असाल, बरेच सदस्य वीकली अनालिसिसचा व्हिडिओ स्किप करतात. तर त्याच्यामुळे काय होतं, की त्याच्यामध्ये एक मोठा पर्स्पेक्टिव्ह सांगितलेला असतो. संपूर्ण आठवड्यासाठीची गोष्ट सांगितलेली असते. तर त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्यांदा तुमच्या लक्षात असेल, की आपण इथे ज्यावेळेला ही लेवल बनली होती, मग त्याचं ब्रेकआउट आलं, ते फेल कसं झालं, त्यानंतर वर कसं गेलं, हे सर्व आपण विश्लेषण पूर्वीच्या वीकली अनालिसिस मध्ये केलेलं आहे. आता मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, की इथे सुद्धा आता आपल्याला हे जे दोन हाय बनले होते, तर त्याच्यावर सुद्धा टिकलं नव्हतं, खाली आलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे, की आता त्याच्या वर जातंय का? तर तुम्हाला ह्या आठवड्याचं कॅन्डल जर बघितलीत, तर तुमच्या लक्षात येईल, की ह्या आठवड्याची जी कॅन्डल आहे, त्याचा जो हाय आहे, त्यानं मागच्या आठवड्याचा हाय ब्रेक केलाय. बरोबर? ह्या आठवड्याचा जी कॅन्डल आहे, त्याचा लो जो आहे, त्यानं मागच्या आठवड्याचा लो जो आहे, तो सुद्धा ब्रेक केलाय. जनरली असं होत नाही. तुम्ही जर कंटिन्यू बघत गेलात, तर तुमच्या लक्षात येईल, म्हणजे पुढची कॅन्डल मागच्या कॅन्डलचा एकतर हाय ब्रेक करते किंवा लो ब्रेक करते. फार क्वचित असं होतं, की एखादी कॅन्डल दोन्ही ब्रेक करते, म्हणजे हाय सुद्धा ब्रेक करते आणि लो सुद्धा ब्रेक करते. इथे तुमच्या लक्षात येईल, की ह्याला आपण काय म्हणतो, ह्याला आपण एनगल्फिंग पॅटर्न असं म्हणतो. तर ह्या कॅन्डलनं म्हणजे चालू आठवड्याच्या कॅन्डलनं मागच्या आठवड्याच्या कॅन्डलला एनगल्फ केलंय. बरोबर? तर त्यामुळे आता जर समजा हा हाय ब्रेक जेव्हा होईल, त्यावेळेला एक मोठी मूव्हमेंट वरच्या दिशेनं होऊ शकते. अर्थात हे वीकली अनालिसिस झालं. हे काही लगेच सोमवारी लगेच गॅप अप ओपन होऊन इकडे वर जाणार असं विश्लेषण नाहीये. बरोबर? पण जेव्हा आपल्याला हे होईल, त्यावेळेला एक वरच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट येऊ शकते. सध्या आपल्याला काय दिसतंय, सध्या थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे.
कुठपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मी तुम्हाला इथे पुन्हा त्या लेव्हल्स ऑन करतोय आणि आता तुम्हाला दिसेल की थोडंफार खाली येऊ शकतं. कुठपर्यंत खाली येऊ शकतं हा एरिया रेझिस्टन्सचा सांगितलेलाच होता. इथून आता किंमत खाली यायला लागली आहे, ती इथपर्यंत येऊ शकते. ह्याच्याही थोडंसं खाली जाऊ शकते. खालचा एरिया मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात जसा तयार होईल त्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे की कुठपर्यंत खाली येऊ शकतं आणि त्यानंतर मग आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न बनवून मग आपल्याला तेजी बघायला मिळणार. अशा प्रकारचं ॲस्ट्रोलॉजिकल विश्लेषण मी तुमच्यासाठी आता इथे सांगतोय. तर त्यामुळे आता इथे काय दिसतंय विकली टाइम फ्रेम मध्ये, विकली टाइम फ्रेम मध्ये असं दिसतंय की ह्या आठवड्याच्या कॅन्डलनं मागच्या आठवड्याच्या कॅन्डलला एनगल्फ केलेलं आहे आणि एनगल्फ केल्यामुळे जर एनगल्फिंग कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, कारण हा बुलिश एनगल्फिंग आहे, ही कॅन्डल हिरव्या रंगाची आहे, बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय, हा हाय जेव्हा ब्रेक होईल तेव्हा एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेने येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर माझ्या मते तुम्हाला हे विश्लेषण विकली टाइम फ्रेम वरचं निफ्टीचं लक्षात आलं असेल. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आल्यावर बरोबर उलटी गोष्ट झाली आहे बघा. म्हणजे इथे जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आजच्या दिवसानं काय केलं, आजच्या दिवसानं इथे तुम्हाला असं लक्षात येईल की कालचा हाय सुद्धा मोडला नाही आणि कालचा लो सुद्धा मोडला नाही. बरोबर. आता असं जेव्हा होतं म्हणजे बरोबर विकली टाइम फ्रेम वर जे चित्र आहे त्याच्या बरोबर उलट चित्र आपल्याला डेली टाइम फ्रेम वर दिसतंय. अशा प्रकारे जेव्हा तयार होतं तेव्हा ह्याला इनसाइड कॅन्डल असं म्हणतात. हा इनसाइड पॅटर्न आहे. बरोबर विकली टाइम फ्रेम वर जे आहे त्याच्या बरोबर विरुद्ध आहे. तिकडे एनगल्फिंग आहे, इकडे इनसाइड आहे. तिकडे बुलिश आहे, इकडे बेअरिश आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की जर समजा ही जी इनसाइड कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा लो जर ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन सेलिंग येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे चार्ट पॅटर्न आहेत ह्याच्या साहाय्याने सुद्धा बऱ्याच गोष्टी लक्षात येऊ शकतात. आज तुमच्या लक्षात आलं असेल की बुलिश एनगल्फिंग पॅटर्न, इनसाइड बार पॅटर्न हे जे आहेत हे आपल्याला विकली आणि डेली टाइम फ्रेम वर निफ्टीमध्ये दिसत आहेत. त्यामुळे आजचा जो लो आहे, शुक्रवारचा जो लो आहे, हा जर पुढच्या आठवड्यात ब्रेक झाला तर मग ह्याच्या खाली जाण्याची शक्यता आहे आणि मी तेच विश्लेषण आपण कालपासून तसंच करतोय. तर त्यामुळे ते आणि आता काय झालंय चार्ट पॅटर्न सुद्धा आपल्याला कन्फर्म केल्यासारखं आपल्याला दिसतंय. फक्त प्रत्यक्षात ज्या वेळेला हे होईल त्यानंतर मग आपण पुढच्या सर्व गोष्टींचा विचार करू शकतो. तर माझ्या मते तुम्हाला आता निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण लक्षात आलं असेल. निफ्टी फिफ्टी मध्ये अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर शॉर्ट टर्म मध्ये थोडीशी मंदी अपेक्षित आहे आणि लॉंग टर्म मध्ये आपल्याला तेजी अपेक्षित आहे. म्हणजेच निफ्टी फिफ्टी लॉंग टर्म मध्ये बाय ऑन डिप्स आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेम जसं निफ्टीसाठी आपण लेवल दिल्या होत्या तशाच बँक निफ्टीसाठी सुद्धा लेवल दिल्या होत्या. ते व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता 59,880 ची लेवल दिली होती, खालच्या बाजूला 59,815 ची लेवल दिली होती आणि तुम्ही बघू शकता बरोबर त्या एरियात आलं. आज बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काय की तुम्हाला इथे जो हाय होता तो हाय सुद्धा इथे मोडला गेला. बरोबर. तसं निफ्टीमध्ये झालं नाही. निफ्टीमध्ये आपण ह्या ज्या लेवल दिल्या होत्या ह्या थोड्याशा खाली दिल्या होत्या. त्यामुळे काय झालं इथे येऊन इथनच खाली गेलं. हा हाय मोडला नाही. पण बँक निफ्टीमध्ये ज्या लेवल दिल्या होत्या त्या थोड्या वर होत्या. त्यामुळे ही लेवल तुमच्या लक्षात येईल की ही कालच्या हायच्या सुद्धा वर होती. तर त्याच्यामुळे आज काय झालं बरोबर त्याचा हाय ब्रेक झाला थोडासा आणि सेलिंग आपल्याला बघायला येते. तर आज ओपनिंग कुठे झालं तुम्ही इथे बघू शकता की ओपनिंग आपल्याला इथे झालेलं आहे. बरोबर. ओपनिंग झालं, थोडंसं वर गेलं, त्यानंतर खाली आलं. म्हणजे पहिल्यांदा इनिशियल आपल्याला मुवमेंट असं वाटलं की किंमत खाली येते, म्हणजे जायचं वर होतं पण प्रत्यक्षात असं दाखवलं गेलं की खाली येते. परत वर नेलं, परत खाली आणलं गेलं, परत इथे डब्ल्यू पॅटर्न बनवला गेला आणि मग आपण इथे बघू शकता की 1:1 च्या आसपास टार्गेट येऊन आपल्याला किंमत वर पोहोचली आणि मग जेव्हा वर जाते असं वाटलं, आदल्या दिवशीचा हाय सुद्धा ब्रेक होतोय असं वाटलं, अनेकांना तिथे बाय करायला लावलं आणि मग किंमत खाली आली. मार्केट हे नेहमी ट्रॅप करण्याच्या दृष्टीनंच चालतं, हे नेहमी लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर गोष्टी माहित नाहीत आणि त्याच्यासाठी आपण ऍस्ट्रॉलॉजीचा वापर करतो, कारण टेक्निकल अनालिसिस आपल्याला फेल झालं. टेक्निकल अनालिसिस मध्ये आपल्याला दिसलं होतं की आदल्या दिवशीचा लो आहे तो ब्रेक झालाय, म्हणजे आता इथे तेजी केली पाहिजे. प्रत्यक्षात काय झालं,
सेलिंग बघायला मिळालं. तर त्यामुळे ह्यासाठी आपल्याला ह्या ज्या लेवल मिळतात ॲस्ट्रोलॉजीच्या, ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात, ज्याच्या सहाय्यानं आपण हे विश्लेषण करत असतो. तर हे झालं निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आज मूव्हमेंट झाली. आता मी काय करतोय, आता हे थोड्या वेळासाठी ह्या लेवल जे आहेत ते हाईड करतोय आणि हा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण बघूया की काय दिसतंय. ओके, वीकली टाइम फ्रेम मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की आपण ब्रेकआउट इथे दिल्यानंतर ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक लेवल काढून दाखवतो, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आणि हे आपण अनेक वेळा सांगितलेलं आहे. ह्या ठिकाणी काय झालं होतं बघा, ह्या ठिकाणी आपल्याला ब्रेकआउट दिल्यानंतर मी निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये हा फरक त्यावेळेला बऱ्याच वेळेला सांगितलेला होता. आणि त्याच्यानुसार तुमच्या इथे लक्षात येतंय की ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खाली गेली नाही किंमत, आणि किंमत खाली न जाता आपल्याला किंमत इथून वर जाताना बघायला मिळते. अशा वेळेला आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे किंमत इथून खाली आली आहे आणि किंमत इथून वर जाताना दिसते. तर निफ्टीमध्ये काय झालं होतं, निफ्टीमध्ये थोडीशी किंमत खाली आली होती आणि त्यानंतर आपल्याला वर गेली होती. पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला ते दिसत नाहीये. बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हा लो कधी मोडलाच नाही आणि त्यानंतर किंमत वर जाताना आपल्याला बघायला मिळते. तर इथे आपल्याला व्यवस्थित ब्रेकआउट आलेला आहे आणि त्यानुसार किंमत वर चालली आहे. रोज नवीन हाय बनला जातोय. आज सुद्धा तुम्ही इथे बघू शकता की इथे आपल्याला नवीन हाय बनलेला आहे. माझ्या मते तुम्हाला वीकली टाइम फ्रेम बघितल्यानंतर हा फरक नक्कीच लक्षात आला असेल. तर आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पॉज घेतलेला दिसतोय. ओके, बँक निफ्टी मध्ये काय झालंय, मी थोडस झूम करतोय. झूम केल्यावर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात येतील की इथे पॉज घेतलाय. ही जी कॅन्डल तयार झाली आहे ह्याला डोजी पॅटर्न असं म्हणतात. म्हणजे डोजी पॅटर्न मध्ये काय असतं, जिथे ओपन झालं तिथेच क्लोज होतं. वर आणि खाली दोन्ही बाजूला मुवमेंट होते, असं अधिकचं चिन्ह झाल्यासारखं होतं. तर ही परफेक्ट डोजी पॅटर्न आपल्याला इथे बनलेला दिसतोय. म्हणजे आता बायर आणि सेलर दोघांमध्येही आपल्याला कन्फ्युजन आल्यासारखं दिसतंय. म्हणजे बायरनी वर न्यायचा प्रयत्न केला, सेलरनी खाली आणायचा प्रयत्न केला, पण दोघांची ताकद सारखी झाल्यामुळे शेवटी जिथे ओपन झालं त्याच्या आसपास येऊनच क्लोज झालेलं दिसतंय. आता ह्याचा अर्थ काय असतो, तर जेव्हा डोजी कॅन्डल बनते त्याचा अर्थ असा असतो की एक म्हणजे आपण जेव्हा एखादा ट्रेकिंग करायला जातो, एखाद्या किल्ल्यावर जातो, तर तो किल्ला समजा असा असेल, बरोबर, असा किल्ला असेल, तर आपण काय करतो, थोडस अंतर चढून गेल्यानंतर थांबतो, विश्रांती घेतो आणि मग ठरवतो की इथून वर जायचंय की इथून खाली यायचंय. तसं इथे सुद्धा बघा, प्रत्येक वेळेला थोडी थोडी विश्रांती घेतल्यानंतर इथे आलोय. आता इथे आल्यानंतर सुद्धा हे जे डोजी आहे, मार्केटनं किमतीनं काय केलंय, इथे थोडीशी विश्रांती घेतली आहे. आता ठरवणार आहे मार्केट की हा हाय ब्रेक झाला तर तेजी होणार, हा लो ब्रेक झाला तर थोडा वेळ खाली येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचं आपल्याला ही डोजी कॅन्डल सांगत असते. तर माझ्या मते तुम्हाला आता लक्षात आलं असेल की बँक निफ्टीमध्ये हे चित्र कशा प्रकारे दिसतंय. त्यानंतर आता हे विश्लेषण झाल्यानंतर आपण आता जाऊया सेन्सेक्स मध्ये. सेन्सेक्स मध्ये तुम्हाला मी ज्या दोन लेवल दिल्या होत्या, त्या लेवल तुम्ही इथे बघू शकता. कालच्या व्हिडिओमध्ये त्या लेवल दिलेल्या होत्या. 85,765 ही लेवल होती आणि 85,930 ही वरच्या बाजूची लेवल होती. आणि सांगितलं होतं की कदाचित ह्या एरियामधून किंवा कदाचित थोडंसं वर जाऊन आपल्याला सेलिंग बघायला मिळेल. तर तशा प्रकारचं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळतंय. परफेक्ट लेवल तिन्ही इंडेक्स मध्ये मी तुम्हाला दिल्या होत्या आणि ही लेवल तुम्ही इथे सुद्धा चेक करू शकता. ही लेवल, हा जो हाय होता त्याच्या खाली होती. बँक निफ्टीमध्ये मात्र काय होती, ही लेवल थोडीशी वर होती. तर आपल्याला लक्षात येईल की असं नाहीये की सगळ्या लेवल आपण ह्याच पद्धतीनं काढतोय किंवा त्याला काहीतरी आपल्याला असं आहे. तर तुमच्या लक्षात येईल की ह्या लेवल जे आहेत त्या लेवल मार्केट फॉलो करताना आपल्याला इथे दिसतंय. तर आता काय होईल, येणाऱ्या काळामध्ये इथून थोडंसं सेलिंग होऊ शकतं. आपण जर इथे बघितलं तर मी थोडंसं तुम्हाला झूम आउट करून दाखवतो. तर इथनं आणि थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे. खालची टार्गेट आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळतील. जसं जसं मार्केटमध्ये
प्राइस ऍक्शन डेव्हलप होईल, तसं तसं मी तुम्हाला खालची टार्गेट सुद्धा सांगणार आहे की कुठपर्यंत ह्या सर्व गोष्टी खाली जाऊ शकतात. सोमवारसाठीचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये तुम्हाला ही खालची टार्गेट सुद्धा मिळतील. शनिवारी किंवा रविवारी तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर हे झालं सेन्सेक्स मध्ये आज काय झालं, बरोबर. आता आपण काय करूया, थोडंसं ह्या लेवल साईड करूया आणि वीकली टाइम फ्रेम मध्ये सेन्सेक्सचा चार्ट ओपन करण्याचा प्रयत्न करूया. सेन्सेक्सचा चार्ट जेव्हा आपण वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय त्यावेळेला इथे लक्षात येतंय बघा, की इथे जसं आपल्याला हा हाय ब्रेक झाला होता, त्यानंतर थोडंसं 2 दिवस रेड कॅन्डल बनली, खाली जाते असं दाखवलं गेलं आणि मग वर आणलं. त्या पद्धतीनं आपल्याला आता इथे काय लक्षात येतंय, इथे सुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की आपण जसं ह्याच्यामध्ये बघितलं निफ्टीमध्ये, तसं तुम्हाला इथे लक्षात येईल की इथे सुद्धा बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय. या आठवड्याच्या कॅन्डलनं मागच्या आठवड्याचा हाय पण मोडलाय, लो पण मोडलाय. ह्याचा अर्थ सिंपल आहे, हा हाय ब्रेक होईल तेव्हा एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं होणार. बाकी सर्व पॅटर्न सेम असल्यामुळे त्याच त्याच गोष्टी मी पुन्हा सांगणार नाही. निफ्टीच्या मध्ये जे काही विश्लेषण केलंय तसंच्या तसं सेम विश्लेषण याला सुद्धा लागू असणार आहे. त्यामुळे आपण काय करूया, आता डायरेक्टली जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये बघा, सेम निफ्टीच कॉपी आपल्याला इथे बघायला मिळते. निफ्टी मध्ये काय होतं, आपल्याला हा जो हा जो गुरुवारची ही होती कॅन्डल होती, आज शुक्रवारच्या कॅन्डलमध्ये तुमच्या लक्षात येईल की इनसाइड बार बनलेला आहे. इथे सुद्धा सेम निफ्टीचे सगळे डुप्लिकेट आहे, त्यामुळे विश्लेषण तेच परत करण्यात काही अर्थ नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो की इथून जर खाली जायला लागलं तर सेलिंग येण्याची थोडंसं शक्यता आहे. थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर म्हणजे ज्यांनी ही तेजी केली आहे त्या सगळ्या तेजी करणाऱ्या लोकांना थोडंसं कन्फ्यूज करून त्यांना सगळ्यांना लॉस किंवा प्रॉफिट बुक करायला लावून मग त्यांना बाहेर काढल्यानंतर मग आपल्याला नवीन तेजी चालू होते. मार्केटमध्ये नेहमी लक्षात ठेवा आणि ह्याच्यासाठी अनेक जण एक उदाहरण नेहमी वापरतात. ते उदाहरण तुम्ही लक्षात घ्या, की ज्यांना ग्रामीण जीवनाची माहिती आहे त्यांना ही गोष्ट लक्षात येईल, की जेव्हा आता मार्केटमध्ये तेजी होते त्याला आपण बुल किंवा बुलिश असं म्हणतो. म्हणजे बैल हे त्याचं प्रतीक आहे, बरोबर. आणि मार्केटमध्ये जी मंदी होते त्याचं अस्वल, बेअर हे त्याचं प्रतीक आहे. जेव्हा म्हणजे बैल असेल, गाय असेल, म्हैस असेल, जेव्हा आपण ती पाण्यात बसते तेव्हा त्याला काय होतं, त्याला चिखल लागतो, पाणी लागतं आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा ती अंग शहारते आणि तिच्या अंगावर बैल असेल तर त्याच्या अंगावर जे काही सगळं चिखलला माती लागलेली असेल ते सगळं झटकून टाकते आणि मग चालायला सुरुवात करते. तर तसं इथे होतं, की तेजी करताना अनेकांनी इथे तेजी केलेली असणार आहे. त्या सगळ्यांना आधी तो बैल झटकून टाकणार आणि मग वर पुढे चालायला सुरुवात करणार. तर अशा प्रकारचं आपल्याला इथे, आणि हे काही माझं उदाहरण नाहीये, हे अनेक जण वेगवेगळ्या भाषेतले, इंग्लिश मधले, हिंदी मधले जे मोठे मोठे मार्केटचे विश्लेषणकार आहेत त्यांनी हे उदाहरण कायम सांगितलेलं आहे. तर तेच उदाहरण मी तुम्हाला इथे सांगतोय. तशा प्रकारची मुवमेंट होईल असं आपल्याला आता चित्र दिसतंय. तर हे झालं तिन्ही इंडेक्स मध्ये आपण केलेलं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. मात्र व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबवणार आहे. त्यापूर्वी जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी 1-2 मिनिटाची शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयीची
माहिती. शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे 3 लेव्हलमध्ये दिलं जातं. पहिली लेव्हल आहे फ्री कोर्स, दुसरी लेव्हल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेव्हल आहे पेड कोर्सेसची. तर अशा 3 लेव्हल आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर आपल्या YouTube चॅनलवर तसंच आपल्या ॲपमध्ये बनवलेले आहेत. तुम्हाला ह्या तिन्ही लेव्हलपैकी कोणत्याही लेव्हलची माहिती पाहिजे असेल, फ्री कोर्सेस त्याच्यामध्ये हे 3 कोर्सेस येतात. तर ह्या कोर्सेसची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फ्री कोर्स असा 2च शब्दाचा जसं इथे लिहिलंय असाच WhatsApp मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा. रिप्लायमध्ये तुम्हाला फ्री कोर्सेसची माहिती सांगितली जाईल. प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप अशा 2च शब्दाचा WhatsApp मेसेज बनवून तो ह्या नंबरला पाठवा. रिप्लायमध्ये प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल. पेड कोर्सला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल किंवा त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा 2 शब्दाचा WhatsApp मेसेज या नंबरला पाठवा. रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल. लक्षात ठेवा आपले हे सर्व फ्री कोर्सेस आपल्या ॲपमध्येच उपलब्ध आहेत. प्रीमियम ग्रुप ॲपमध्येच उपलब्ध आहे. त्याची मेंबरशिप सुद्धा तुम्हाला ॲपमध्येच घेता येते. पेड कोर्स सुद्धा ॲपमध्येच उपलब्ध आहे. त्याची ॲडमिशन सुद्धा ॲपमध्येच घेता येते. सर्व गोष्टी आपल्याला आता ॲपमध्ये करता येतात. तर त्यामुळे जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी या 30,000 पेक्षा जास्त परिवार असणाऱ्या परिवारामध्ये जर सदस्य असणाऱ्या परिवारामध्ये सामील व्हायचं असेल, तर तुम्हाला 2 गोष्टी केल्या पाहिजेत. आपल्या WhatsApp आणि Telegramचे जे ग्रुप आहेत ते जॉइन केले पाहिजेत. त्याची लिंक कुठे मिळेल? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला आपलं ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करावं लागेल. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्येच मिळेल. म्हणजे ह्या 2 गोष्टी केल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी हा जो 30,000 पेक्षा जास्त सदस्यांचा परिवार आहे, त्याचा तुम्ही एक भाग बनू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आता इथेच थांबतोय. धन्यवाद.